हरि ओम। ओम वंदे स्वरूपानंदम सोहम बोध प्रदायकम ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय नमो नमः। बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन विषयान् त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च। भगवद्गीता नित्य पाठातील 111वा श्लोक आणि भगवद्गीतेच्या 18व्या म्हणजेच मोक्ष संन्यास योग या शेवटच्या अध्यायातील हा 51वा श्लोक आहे। विशुद्ध बुद्धीने युक्त असलेला साधक सात्विक धारणेने अंतःकरणाला वश करून तसेच शब्दादी विषयांचा त्याग करून रागद्वेषांना सोडून आणि ध्यानयोगाचा अवलंब करून ज्ञानप्राप्तीला योग्य होतो। विस्कळीत, असंयमित, अकर्तव्यदक्ष जीवन जगणाऱ्याला ध्यानात सखोलता प्राप्त होत नाही। आपलं कर्तव्य नीट पार पाडणाऱ्या अनासक्त व्यक्तीलाच परमात्म तत्वाचे ध्यानयोगाच्या माध्यमातून अनुभवजन्य ज्ञान होते, असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे। आता स्वामींच्या कृपेनेच या श्लोकावर आपण थोडंसं चिंतन करूया। या श्लोकाचा अनुवाद करताना भावार्थ गीतेमध्ये स्वामी स्वरूपानंद असं म्हणाले, तरी किरीटी विवेक तीर्थी निज बुद्धी करी शुद्ध त्यजी उपाधी धैर्ये साधी इंद्रिय वृत्ती निरोध शब्दाधिकते विषय वोखटे क्षणिक असे जाणून इष्टानिष्टी पार्था प्रीती द्वेषा दूर करून। हा 18वा अध्याय म्हणजे भगवद्गीतेचा उपसंहार आहे। जणू काही एकाध्यायी गीताच आहे, कारण आधीच्या सगळ्या विषयांचं चिंतन पुन्हा उजळणी या अध्यायामध्ये आलेली आहे। कारण आतापर्यंत अर्जुनाचे सगळे विचार अर्जुनाने कृष्णाचे सगळे विचार ऐकून घेतलेले आहेत, पण तरीही अर्जुन पहिल्या श्लोकात या अध्यायाच्या भगवंतांना असं विचारतो की संन्यास आणि त्याग या दोन्ही गोष्टी मला पुनश्च एकदा समजावून सांगा। आणि या त्याच्या प्रश्नावर भगवान असं उत्तर देतात की संन्यास ही अंतःकरणाची वृत्ती आहे, तर त्याग ही प्रत्यक्ष कृती आहे। परब्रह्माची प्राप्ती होण्याकरता संन्यास आणि त्याग या दोन्हीही गोष्टी अत्यावश्यक आहेत। गुरुकृपेने गुरूंच्या उपदेशाप्रमाणे साधना केल्याने साधक परब्रह्माची प्राप्ती करून घेऊ शकतो, आत्मस्वरूपाचं ऐश्वर्य भोगू शकतो आणि साधकांनी अशा रीतीने सिद्धावस्थेला जाण्यासाठी नेमकं काय करावं याची प्रक्रिया या 51व्या श्लोकामध्ये भगवान सांगतात की बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन विषयान् त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च। सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं भगवंतांनी की बुद्ध्या विशुद्धया युक्तो म्हणजे आपली बुद्धी विशुद्ध करून, याचाच अर्थ बुद्धीमधला सगळा मळ काढून टाकू। आता बुद्धीमधला मळ काढून टाकायचा याचा अर्थ बुद्धीमध्ये जे अज्ञान आहे हे अज्ञान काढून टाकायचं। मग अज्ञान कोणतं आहे, तर मी देह आहे हेच मोठं अज्ञान आहे। मग मी देह नाही तर देहापेक्षा मी कोणीतरी वेगळा आहे हे लक्षात घेणं, याला बुद्धीमधलं अज्ञान काढून टाकणं असं म्हणतात। कारण आपल्याला जो मी माहितीये हा वेगळा मी आहे। बऱ्याच वेळेला आपला ज्या मीशी संबंध येतो ते मी म्हणजे असे असतात की सुभाषितकारांनी वर्णन केलंय, या लोकी धनवंत मी, प्रबल मी, विद्याब्धी मी, धीट मी, ज्ञाता मी, नरनाथ मी, विभुध मी, सर्वज्ञ मी, श्रेष्ठ मी, ज्ञाता मीच सुजाण जाण जगतिया, स्वानंद मी, शूर मी। पण सुभाषितकार म्हणाले, मी हेच कळे परंतु न कळे कोठील मी कोण मी। त्यामुळे हा आतमध्ये असलेला मी नेमका कोण आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न करणं, याचाच अर्थ बुद्धीमधलं अज्ञान नाहीसं करणं। आणि अशी विशुद्ध बुद्धी म्हणजेच विवेक
युक्त असलेली बुद्धी. पण मग विवेक म्हणजे नेमकं काय? तर चांगलं काय, वाईट काय, बरोबर काय, चूक काय, योग्य काय, अयोग्य काय, सेव्य काय, त्याज्य काय, हिताचं काय, अहिताचं काय, हे ज्या बुद्धीला कळतं त्या बुद्धीला विवेकी बुद्धी असं म्हणतात. आणि म्हणून बुद्धीतला दोष घालवून ती विशुद्ध होण्याकरता तिला विवेक तीर्थावर नेऊन स्वच्छ करावी लागते. आणि मग अशी जी विवेक तीर्थावर नेऊन शुद्ध स्वच्छ झालेली जी बुद्धी असते ती बुद्धी भगवंतापाशी स्थिरावते. माऊली हरिपाठात म्हणते, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका कैशी राजे सकल सिद्धी. आणि म्हणून विशुद्ध बुद्धीने युक्त होणं ही प्रक्रिया पहिली सांगितली, बुद्ध्या विशुद्धया युक्तो. दुसरी प्रक्रिया सांगितली की धृत्यात्मानं नियम्यच, म्हणजे सात्विक धैर्याच्या साह्याने आपली सगळी इंद्रिय नियंत्रित करणं, त्यांना मर्यादेत ठेवणं ही दुसरी प्रक्रिया. अर्थातच इंद्रियांचं हे जे नियमन आहे हे अत्यंत धीराने झालं पाहिजे. कारण कसं आहे, माणसं धीर ठेवतात पण तो थोडाच वेळ असतो. वेळ जास्त जायला लागला की माणसांचा संयम सुटत जातो. बघा, आपण उपवास करतो एखाद दिवस एकादशीला वगैरे, आणि सकाळपासून आपण दूध आणि फळांवर असतो. आता उपवास म्हणजे काय आहे? जिभेवर नियंत्रण ठेवणं. सकाळपासून आपण दूध आणि फळं खाऊन असतो. दुपारनंतर असं होतं की घरातले इतर काही सभासद आपल्याच पुढ्यात बसून चमचमीत चटपटीत खायला सुरुवात करतात. आणि ते पाहिलं की आपण इतका वेळ जो धीर धरून ठेवलेला असतो तो आपला सुटतो. आणि मग संयम संपतो, जिभेवरचं नियंत्रण संपतं, आणि मग आपला उपवासही संपतो. असं होता कामा नये, असा धीर सुटता कामा नये. कसं आहे, आजूबाजूला कोणीही कितीही काहीही करेना, आपल्याला आपल्यावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. मी जर ठरवलंय की मी माझ्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना करून सिद्ध होईल, तर याच्यात बदल होता कामा नये. मग बाजूची परिस्थिती काहीही कशीही का असेना, आपण मात्र आपलं मन आवरून धरलं पाहिजे. कारण मन मुळात चंचल आहे. म्हणून आपली बुद्धी मनाच्या ताब्यात न देता बुद्धीच्या ताब्यात मन ठेवलं पाहिजे, असं माऊली सांगते. आणि म्हणून माऊली हरिपाठाच्या एका अभंगात असं म्हणते की मनोमार्गी धावला तो येथे बुडाला, हरिपायी स्थिरावला तोची धन्य. म्हणून मनाला बुद्धीच्या ताब्यात ठेवलं की ती बुद्धी जो निर्णय देते तो निर्णय विवेकावर आधारित असतो, ती बुद्धी स्थिर असते. आणि म्हणून धृत्यात्मानं नियम्यच, इंद्रियांचं नियमन करणं म्हणजे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन, अशा इंद्रियांचं नियमन करणं ही दुसरी प्रक्रिया सांगितली. तिसरी प्रक्रिया सांगितली की शब्दादीन विषयांस त्यक्त्वा, म्हणजे आपल्या आजूबाजूला अनेक विषय असतात, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. पण या सगळ्यांकडे लक्ष न देता आपण ठरवलेलं जे भगवंत प्राप्तीचं ध्येय आहे, हे ध्येय मिळवण्याकरता सातत्याने प्रयत्नशील राहणं. म्हणजे समजा आपण आपली तब्येत बरी नाही म्हणून डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांनी काही औषधं प्रिस्क्राईब केली आहेत, ती औषधं प्रिस्क्रिप्शन घेऊन आपण मेडिकल स्टोअर मध्ये जातो आणि ते प्रिस्क्रिप्शन देतो. आता या मेडिकल स्टोअर मध्ये आपल्याला डॉक्टरांनी जी औषधं प्रिस्क्राईब केली आहेत या व्यतिरिक्त अनेक औषधं असतात. म्हणजे अगदी आकर्षक आकाराची असतात, आकर्षक चवीची असतात, आकर्षक वेष्टनात गुंडाळलेली असतात. आणि कितीही ती चांगली वाटली तरी आपण काही ती बाकीची औषधं घेत नाही. तर आपल्याला डॉक्टरांनी जी प्रिस्क्राईब केली आहे तेवढीच औषधं आपण घेतो आणि परत येतो. हे जसं आहे तसं भगवंताच्या प्राप्तीकरता ज्या गोष्टी करायला सांगितल्या आहेत तेवढ्याच करायच्या. बाकीच्या गोष्टींकडे, बाकीच्या इतर विषयांकडे दुर्लक्ष करायचं. म्हणजे भगवंताच्या प्राप्तीकरता जे अनुकूल आहे ते स्वीकारायचं, तर प्रतिकूल आहे ते सोडून द्यायचं, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. यालाच म्हणतात शब्दादीन विषयांस त्यक्त्वा, ही तिसरी प्रक्रिया. आणि चौथी आणि
या श्लोकातली शेवटची प्रक्रिया सांगितली. अजून बऱ्याच प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. या पुढचेही श्लोक आहेत त्यामध्येही बऱ्याच प्रक्रिया सांगितल्या आहेत. पण या श्लोकातली शेवटची प्रक्रिया सांगितली चौथी, रागद्वेषौ व्युदस्य च, म्हणजे साधनेच्या मार्गात आड येणारे जे राग द्वेष इत्यादी गोष्टी आहेत या सोडून देणं. आता इथे राग या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक राग म्हणजे अनुराग, प्रीती, प्रेम. आता सगळंच प्रेम सोडून द्या असं भगवान सांगत नाहीत, कारण भगवंतांची भक्ती करताना तेच प्रेम आपल्याला आवश्यक असतं. नुसत्या ज्ञानाने भगवंतांची भेट होत नाही, तर त्याबरोबर भक्तीही लागते. त्यामुळे सगळंच प्रेम सोडून द्या असं भगवान म्हणत नाही. त्याचबरोबर राग या शब्दाचा दुसरा अर्थ होतो क्रोध. इथेही भगवान असं म्हणत नाहीत की सगळाच्या सगळा क्रोध सोडून द्या, कारण आपल्याकडे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर असे बरेच रागद्वेष याच्यामध्ये मोडणारे विकार असतात. पण हे सगळेच्या सगळे सोडून द्या असं नाही म्हणत, कारण समर्थांनी सुद्धा मनाच्या श्लोकात म्हणताना असं म्हटलंय की नको रे मना क्रोध हा खेदकारी. आपण नको रे मना क्रोध हा एवढाच विचार करतो, पण त्याच्या पुढे खेदकारी आहे हे लक्षात घेत नाही. तर समर्थ असं म्हणतात की जो खेदकारी आहे असा क्रोध नको. नको रे मना काम नाना विकारी, ज्या कामामुळे नाना विकार उद्भवण्याची शक्यता आहे असा काम नको. सगळंच संपूर्णपणे सोडून द्या असं समर्थही सांगत नाहीत, तसंच भगवंतही सांगत नाहीत. एक छोटासा दृष्टांत आहे, तेवढा फक्त बघू आणि मी थांबते. एक आजोबा आपल्या नातवाला घेऊन फिरायला निघाले होते. दोघे जण गप्पा मारत जात होते. लहान मुलं उत्सुक असतात, प्रत्येक बाबतीत क्युरियस असतात आणि वेगवेगळे वेगवेगळे प्रश्न सातत्याने विचारत असतात. दोघे जण रस्त्याने चाललेले असताना समोरून एक दृश्य त्यांना दिसलं की एक माणूस मध्ये होता आणि त्याच्या आजूबाजूला 6 जण होते. त्या 6 जणांनी त्याला बांधलं होतं दोरखंडामध्ये, साखळदंडानी, आणि नेत होते ते त्याला. या मुलाने, नातवाने विचारलं, आजोबा हे काय आहे हो, हे समोरून येत आहे ते? आजोबांनी छान उत्तर दिलं, म्हणजे काय तू गप्प बस, तुला काही कळत नाही, काहीतरी प्रश्न विचारू नको, असं म्हणून काही त्याची उत्सुकता दाबली नाही. चांगले आजोबा होते. आणि त्यांनी सांगितलं की म्हणे अरे हा समोरून येतोय ना जो मध्ये माणूस आहे, हा गुन्हेगार आहे, हा चोर आहे. त्याने कुठेतरी काही चोरी केली असेल, दरोडा घातला असेल, काही गुन्हा केला असेल, आणि म्हणून ते आजूबाजूचे सगळे शिपाई आहेत ते त्याला धरून नेत आहेत, त्याला ते आता शिक्षा करणार. मुलांनी लक्षात ठेवलं, मध्ये आहे तो गुन्हेगार आहे आणि आजूबाजूचे आहेत ते शिपाई आहेत. एक 5-6 वर्षाचा मुलगा आहे, त्याने त्याच्या बुद्धीप्रमाणे एवढं लक्षात ठेवलं. काही दिवस गेले, रोज हे फिरायला जायचे. पुन्हा समोरून असंच एक दृश्य येताना दिसलं. मध्ये एक माणूस आहे, राजा आहे तो, आणि आजूबाजूला त्याचे शिपाई आहेत. त्यांनी त्याच्या डोक्यावर छत्र धरलंय, काही चौऱ्या ढाळतायत. त्या मुलाने जोरात ओरडायला सुरुवात केली, म्हणे आजोबा आजोबा तो बघा चोर येतोय समोरून. आजोबा म्हणाले, अरे गप्प बस बाबा, राजा आहे तो, चोर वगैरे काही म्हणू नको त्याला. तर म्हणे आजोबा तुम्ही काय असे शब्द फिरवता, मागच्या वेळी तुम्ही मला काय सांगितलं, मध्ये असतो तो चोर गुन्हेगार आणि आजूबाजूला असतात ते शिपाई. आता हा पण मध्ये आहे, आजूबाजूला त्याच्या शिपाई आहेत, मग तुम्ही आता मात्र मला सांगताय की हा राजा आहे म्हणून. हे कसं काय? असं नाही सांगायचं म्हणे वेगवेगळं प्रत्येक वेळी. आजोबांनी छान समजावून सांगितलं. म्हणाले, बाळा, मागचं दृश्य आणि आत्ताचं दृश्य, मध्ये एक माणूस आजूबाजूला 6 असं जरी असलं तरी मागच्या वेळेचं जे दृश्य तू बघितलं होतंस, तो मधला माणूस जो होता त्या बाजूच्या 6 जणांच्या ताब्यात होता, म्हणून तो चोर होता, गुन्हेगार होता. पण आता मात्र हा जो मधला आहे ना, त्याच्या ताब्यात हे 6 जण आहेत आणि म्हणून तो राजा आहे. या दृष्टांतातलं रूपक असं आहे, मधला जो आहे ना तो आपण आहोत आणि आजूबाजूला आहेत ना हे काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर आहेत. यांना ताब्यात ठेवलं की आपण राजा आहोत आणि यांच्या ताब्यात आपण गेलो की आपण गुन्हेगार आहोत. काय व्हायचं हे ठरवण्याचं निर्णय आपल्याकडे आहे. आणि म्हणून भगवान इथे असं म्हणतात की या सगळ्यांना सोडून द्या असं नाही, तर यांना स्वतःच्या ताब्यात ठेवा आणि आवश्यक तिथे वापरा. कारण सगळाच राग सोडून देऊन नाही चालत. मुलाला शिस्त लावताना आईला रागवावं लागतं, तो राग योग्य असतो.
शत्रूशी लढताना सैन्याच्या मनात जो क्रोध येतो तो आवश्यक असतो, तो हिताचा असतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना आपल्या ताब्यात ठेवायचंय. आपल्या साधनेत अडथळा आणणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्याच फक्त सोडून द्यायच्या आहेत. आणि अशा रीतीने विशुद्ध बुद्धीने, धैर्याने या सगळ्या गोष्टी जो साधक करतो त्याला परमपदाची, भगवंताची प्राप्ती गुरुकृपेने होते. ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर सुंदर उदाहरणं दिली आहेत की राहूमुळे चंद्राला ग्रहण लागतं, मग चंद्राची प्रभा निस्तेज होते, पण राहूच्या कक्षेतून ज्या वेळेला चंद्र बाहेर पडतो त्यावेळी त्याची प्रभा त्याला परत मिळते. तसे विकार, वासना, आसक्ती, आकस अशा सगळ्या दुर्गुणांमुळे आपली बुद्धी दोषयुक्त होते. परंतु सद्गुरु अशा बुद्धीला विवेकाच्या तीर्थात नेऊन स्नान घालतात आणि मग ती बुद्धी विशुद्ध होते. आणि अशी बुद्धी भगवंताच्या पायाशी स्थिरावते. आणि मग ही बुद्धीच सांगायला लागते, हाच नियम माझा, न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी सुषुप्ती, अवघा पांडुरंग. आता हे एवढं सगळं कधी कधी फार जड वाटायला लागतं, डोक्यावरनं जायला लागतं. म्हणून फार काही नाही जमलं तर निदान एकच करावं, गुरु सांगतील तसं करावं. गुरु करतील तसं करायच्या भानगडीत पडू नये, तर ते सांगतील तसं करावं. आणि म्हणून एकच लक्षात ठेवावं, गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. हरि ओम.